चेन्नई विरुद्ध राजस्थान या मॅचमध्ये नुकत्याच 15 वर्षांच्या झालेल्या वैभव सूर्यवंशीने बॅटने आग ओकत पूर्ण मॅचेस फिरवली। फक्त 15 बॉल्समध्ये 50, 5 सिक्स आणि 4 चौकी ठोकत त्याने त्याच्या काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका स्टेटमेंटची पुन्हा एकदा आठवण करून दिली की त्याला क्रिस गेलचा रेकॉर्ड तोडायचा आहे। एवढ्या कमी वयात IPLच्या इतिहासातल्या तिसऱ्या सर्वात फास्टेस्ट 50चा रेकॉर्ड त्याने केला। गंमत म्हणजे फक्त 2 दिवसांपूर्वीच वैभव सूर्यवंशी 15 वर्षांचा झाला। पण या मॅचमध्ये अजून एक मोठा ट्विस्ट होता आणि तो म्हणजे रवींद्र जडेजा। यावेळी तो चेन्नईसाठी नाही तर राजस्थानसाठी मैदानात उतरला। ज्या टीम सोबत तो 13 सीझन्स खेळला त्याच टीम विरुद्ध बॉलिंग करताना पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट्स त्याने घेतल्या, सरफराज खान आणि शिवम दुबे। आणि त्यानंतरचं त्याचं गन सेलिब्रेशन बघून अनेकांना असं वाटलं की जड्डू त्याचा राग व्यक्त करतोय CSK मॅनेजमेंट बद्दलचा। पण सगळ्यात इमोशनल मोमेंट तेव्हा आला जेव्हा चेन्नईचे फॅन्स जड्डू जड्डू म्हणून ओरडायला लागले। CSKचा स्टार आता अपोजिशन टीममध्ये असतानाही त्याच्यावर तेवढंच प्रेम फॅन्सनी यावेळी दाखवलं। त्या क्षणी जडेजा भावुक झाला, त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि सगळ्यांनाच एक गोष्ट जाणवली की क्रिकेट फक्त गेम नाहीये तर एक कनेक्शन आहे। एका बाजूला 15 वर्षांचा फ्युचर स्टार आणि दुसऱ्या बाजूला एका अनुभवी लेजंडची इमोशनल स्टोरी। राजस्थान रॉयल्स वर्सेस CSK ही मॅच नाही तर एक प्रकारे सिनेमाच होता। कशा वाटल्या तुम्हाला 2 भन्नाट स्टोरीज कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रिकेट अपडेट्ससाठी फॉलो करा लगावबत्ती।